नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री नेमिनाथ जैन संस्था संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निमीनगर चांदवड नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल भिडी आपणा सर्वांचे अतिशय मनापासून या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण वसंत सबनीस यांचा दंतकथा हा पाठ काही दिवसांपासून अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण भाग 1, भाग 2 आणि भाग 3 असे 3 भाग आपण बघितलेले आहेत आणि आजचा 4था भाग जो आहे तो आपण आज संपवणार आहोत आणि ह्या ठिकाणी पाठाचा शेवट करणार आहोत. या पाठामध्ये जी माहिती लेखकानं सांगितलेली आहे ती माहिती आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलेली आहे. गेल्या 3 तासांमध्ये विविध गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. मागच्या तासाला आपण बघितलं होतं की तो दात मुळापासून दुखू लागतो. लेखक आतापर्यंत ज्यांचे दात दुखत होते त्यांची अवहेलना करत होते, थट्टा करत होते. पण आता ज्यावेळेस स्वतः लेखकाचाच दात दुखू लागला तेव्हा ती व्यथा लेखकाला समजू लागली. म्हणूनच त्याने सर्वांची माफी मागितलेली आहे. पण जेव्हा हा दात मुळापासून दुखू लागला त्यावेळेला मात्र लेखकाला ती वेदना कळाली. लेखक म्हणतो की दाताला मूळ असतं. आपण चित्रामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. जे आपण दाताचं चित्र आपण शाळेमध्ये शिकताना बघितलेलं आहे त्यामध्ये बारीक बारीक मुळं दाखवलेली असतात. पण लेखक म्हणतो दाताला केवळ मूळ नसतं तर एक झाड असं, झाडाच्या मुळ्या असतात. कारण की एक जरी दात दुखत असला पण तरी सारे दात जे असतात ते ठणकत असतात. पण मात्र जो दुखरा दात असतो त्याला स्पर्शसुद्धा सहन होत नसतो. आणि जणू काही जिप्सीतल्या कवितेप्रमाणे एखादा लाकूड तोड्या त्या दाताच्या मुळाशी बसलेला असतो आणि त्या कुऱ्हाडीनं घाव घालत असतो. इतक्या वेदना त्यावेळेला त्या दाताच्या होत असतात. किंबहुना त्याही पलीकडे लेखकानं सांगितलेलं आहे की जणू काही पुरुषाचे किंवा माणसांचे 2 रंग असतात. दिवसा वेगळे आणि रात्रीचे वेगळे. दिवसा सभ्यपणा आपल्याला दिसत असतो पण रात्री मात्र ते राक्षसी रूप धारण करत असतात. त्याचप्रमाणे की काय दातसुद्धा तसाच असतो. दिवसा आपले रंग वेगळे दाखवतो, जास्त काही दुखत नाही, आणि अर्थात रात्री मात्र तो अक्राळ विक्राळ राक्षसी रूप धारण करत असतो. कदाचित हे असं असू शकतं दिवसा आपण कामांमध्ये, ऐकण्यामध्ये, कुठल्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो म्हणून ती वेदना आपणापर्यंत पोचत नाही. पण रात्री सगळीकडे शांतता असल्यामुळे, संपूर्ण लक्ष आपल्याकडे असल्यामुळे ती वेदना आपल्याला जास्त जाणवत असते. लेखक म्हणतो की ती वेदना इतकी असते की आध्यात्मिक चिंतन पण केलेलं आहे. की खरं म्हणजे लेखक म्हणतो की जेव्हा दात दुखायला लागतो तर ब्रह्मांड दिसायला लागतं आपल्याला. पण लेखक म्हणतो की ब्रह्मांड मिथ्या आहे. खरं सत्य काय आहे, वास्तव सत्य काय आहे, तर दात हा सत्य आहे. की तो दुखू लागला की समोरून येणारी एखादी सुंदर तरुणी, ही तरुणीसुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणूनच या ठिकाणी ते ब्रह्मांड मिथ्या आहे आणि सत्य काय आहे, खरं काय आहे, तर दात दुखणं हेच खरं सत्य आहे. लेखक म्हणतं की माझ्याबद्दल अगोदरच लोकांमध्ये मतांतर आहेत, वाद आहेत, आणि अशा वेळेला रात्रभर झोप येत नाही. मग त्यावेळेला कोणीतरी येतं आणि फक्त विचारून जातं मला, फक्त केवळ दातच दुखतं ना. पण तो दात इतका दुखत असतो की त्या वेदना लेखक म्हणतात की मला असंही होत असते. म्हणून मी पलंगावर कोपऱ्याला एका बाजूला बसून ते माझ्या दोन्ही हातांमध्ये ते गाल धरलेले असतात. लेखक म्हणतो की मला सवयच अशी बसण्याची, जणू काही कोणीतरी माझ्या थोबाडीत मारलेले असाव्यात अशा पद्धतीने मी बसलेला असतो. आणि नाही म्हटलं तरी माझ्या तोंडातून आवाज निघून जात असतो त्या कणण्याचा. पण बायकोला तोच आवाजसुद्धा सहन होत नसतो.
पण लेखक म्हणतो, अगं माझा दात दुखतोय आणि त्यामुळे ती वेदना मला कळते, तुला कशी कळणार ती? मग ती ओरडणं तर येणारच. पण पत्नी म्हणते की आजूबाजूचे लोक काय म्हणतील, लहान मुलासारखे रडतायत तुम्ही, मी ओरडेनच. बायको म्हणते ओरडा, मग किती ओरडायचं तुम्ही ओरडा. मग त्यावेळेस लेखक चिडून म्हणतात, एक काम करणं, सरळ तू घरातून बत्ता आण आणि टाक माझ्या दातावर. एकदाचा तो संपवला की झालं. असा संवाद आपण गेल्या तासाला आपण बघितला होता. आता आपण शेवटी काय होतं ते आपण बघूया. आता माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विव्हळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विवळणे त्यात बुडून जाते. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, बाकीचं नंतर बघूया आपण. तर लेखकाचा दात दुखू लागला की शेवटी आता साहजिकच आहे, आता आपण पण आपल्या घरामध्ये राहत असतो, आजूबाजूला लोक राहत असतात. एखाद्याला काही आजार लागला असेल तर आजूबाजूचे लोक त्याला बघायला येतात. त्यांच्यापर्यंत बिचारे त्यांना जे वाटेल ना त्या गोष्टी ते सांगू लागतात की असा उपचार केला पाहिजे, तसा उपचार केला पाहिजे, अशी काळजी घेतली पाहिजे, तशी काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच आता यात लोकांना काही वेगळं काही सांगायचं असं अशातला भाग नाही, पण आपुलकीच्या नात्यानं त्यांना जी मदत करता येईल त्या पद्धतीनं ते सोयीस्कररित्या मदत करत असतात. मग लेखकाच्या घरी पण अशीच सगळी चर्चा होत होती. म्हणून लेखकाने विनोदाने वर्णन केलेलं आहे की दाताच्या अध्यक्षतेखाली ही सगळी चर्चा भरत असते, ही सगळी चर्चा चालू होत असते आणि सगळे मोठमोठ्याने बोलत असतात. मग चर्चेचा विषय काय असतो की दातदुखी कशी झाली, ती कशी टाळावी, काही उपाय आहेत का, दात दुखणं बंद होण्यासाठी आणि तो आजार जाण्यासाठी काही उपाय आहेत का. मग यावर सगळेजण चर्चा करत असतात. एक परिसंवादच चालू असतो आणि सगळेजण हिरिरीनं भाग घेतात. जो तो आपापल्या पद्धतीनं आपल्याला जे मतं वाटतील ना ती मतं त्या ठिकाणी तो मांडत असतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये बिचारे लेखक त्यांचा दात दुखत असतो, त्यांचं विवळणं, तो आवाजसुद्धा येत नाही, तो बुडून जात असं म्हटलं आहे लेखकाने. आणि शेवटी हे दातदुखीचे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार जे ते लेखकाचे पाठ होऊन जातात. मग लेखक म्हणतो की मी माझ्या पत्नीला सांगतो की यातले हे काही उपचार हे तू कर. मग त्यावेळेला पत्नी लेखकाने सांगितलेले काही उपचार करते आणि तिला जे माहीत झालेले असतील ते पण उपचार करते. असं एकूण जवळजवळ 20-25 उपचार त्या ठिकाणी होऊन जातात आणि त्यानुसार त्यावेळेला उपचार करायला सुरुवात होऊन जात असते. अगोदर औषध हा शब्द होता. बळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. मी कुणाचे मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखादा दुसरा महिना जातो आणि पुन्हा परत तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. या सगळ्या
सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून दातातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला का कोणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आलेला नाही. आता हा भाग थोडासा नीट समजून घ्या. मग लेखक म्हणतो की ज्यावेळेस लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सांगितलेले होतो, परिसंवाद चालू असतो. मग काही लेखकाचे उपचार असतात, काही त्याच्या पत्नीचे उपचार असतात आणि काही 2-5 दिवसांनी शेवटी तो दात अखेर दुखणं त्याचं थांबतं. आणि मग आता हे झाल्यानंतर साहजिकच आहे, शेवटी मानवी प्रवृत्ती हो. प्रत्येकाला वाटतं की माझ्या उपचारामुळेच हा दात दुखणं थांबला असेल. मग प्रत्येकजण येतो आणि लेखकाला पटवून सांगत असतो माझा उपचारच लागू पडला बरं का. आता लेखक म्हणतो आता मी जे इथे काय सांगू आता कोणाचा उपचार लागू पडला. उलट मी जर समजा एखाद्याला म्हटलं की तुझा उपचार नाही त्यांचा झाला, पुन्हा भानगडी, पुन्हा संवाद, पुन्हा चर्चा. म्हणून लेखक म्हणतो की मी याला पूर्णविरामच देतो. कसा? जो पण आला, जेणे पण सांगितलं की माझा उपचार त्याच्यानेच तो बरा झाला, लेखक म्हणतो हो तुमचा जो उपचार त्याच्यानेच बरा झालेला असं सांगून लेखक काहून जात असतो, मोकळा होऊन जात असतो. आणि मग शेवटी हे दंत प्रकरण जे आहे हे हळूहळू कमी होऊन जातं. पण काय होतं माहिती का, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले किंवा महिना झाला की पुन्हा तोच दात दुखायला लागतो, तोच ठणका सुरू होतो, तीच वेदना सुरू होते आणि पुन्हा त्याच गोष्टी आणि पुन्हा तेच परिसंवाद आणि चर्चा सगळे सुरू होतात. पण लेखक म्हणतो की ह्या वेळेला मात्र मी आता कंटाळलो आहे आणि म्हणून मी मनाशी निर्धार केला की आता हा प्रश्न कायमचा सोडून टाकायचा, आता राहूच द्यायचा नाही. आणि म्हणून मग मी असा एक विचार आणला की आता हा दातच आपण काढून टाकू. मग त्यासाठी कुठे जावं लागणार आहे, आपल्याला दंतवैद्याकडे जावं लागणार आहे. पण लेखकानं पण तिथे विनोदी पण आणलेलं आहे की मी चेहरा पाहूनच दंतवैद्य निवडला. म्हणजे ज्याचे दात बऱ्यापैकी असतील अशा प्रकारचा दंतवैद्य बघायचा आणि त्याच्याकडे जाऊनच आपण उपचार करवून घ्यायचा आणि हा दात अखेर काढून टाकायचा. हे मनस्वी लेखक वसंत सबणीस यांनी ठरवलं आणि त्या ठरवल्याप्रमाणे मग नंतर त्यांनी पुढे काय केले ते आपण बघूया. आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतकाच दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. पण मग मीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो. मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षापूर्वी दंतवैद्याबद्दल खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती निर्माण झाली होती. आता लेखक म्हणतो की शेवटी मी निर्णय घेतला की दंतवैद्याकडे जायचं. दुसरा पर्याय पण आता माझ्या डोळ्यासमोर काही नव्हता. आणि मग दंतवैद्याकडे गेल्यानंतर आपण हा दात काढून टाकू आणि विषय आपण संपू, त्याला पूर्णविराम देऊन टाकू. आणि म्हणून मग लेखक म्हणतो की मी दंतवैद्याकडे गेलो. दंतवैद्याकडे गेल्यानंतर सारी हकीकत, सारी कहाणी जी आहे, सगळी कथा जी आहे दाताची मी त्या दंतवैद्यासमोर मांडली. आणि मग दंतवैद्याने शेवटी निर्णय घेतला की हा दात काढणंच योग्य होईल. आता हा जो निर्णय जो होता ना हा फक्त दंतवैद्य आणि लेखक यांनाच पटलेला होता, बाकीच्यांना त्यामध्ये काही पटलेला नव्हता. पण शेवटी लेखकाने तो निर्णयच घेतला होता की आपण हा दात काढून टाकायचा. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे मग शेवटी तो दात काढायचं ठरलं. पण लेखकाच्या मनामध्ये जे पैसे द्यावे लागतात दात काढण्यासाठी
त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला की दात तर आपला जातो आणि पैसे आपल्यालाच द्यावे लागतात. पण शेवटी लेखकाने स्वतःच्या मनाची समजूत काढली. ती कशी की जसं बघा, आपण कटिंग करायला जातो केश कर्तनालयामध्ये आणि मग तिथे गेल्यानंतर त्यावेळेला आपण मुळासकट केस काढतो का? नाही. पण तरीसुद्धा आपण न्हाव्याला पैसे देतोच ना. तसंच आहे, मग दात पण आपल्याला काढायचं आहे, मग त्याचे पैसे द्यावे लागणार. अशी स्वतःची समजूत करून घेतली आणि शेवटी दंतवैद्याकडे जाऊन तो दात काढण्याचा निर्धार पक्का केला. आता दंतवैद्य कसा असतो, तो दवाखाना कसा असतो, तिथे मशिनरी कशी असते, याबद्दल वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. दंतवैद्य असा असतो, असं झोपवतो आपल्याला, म्हणजे तो दात असतो, तिथे सुई टोचतो, तो दात उपटतो, वेदना होतात, ते मशीन असं असतं, लाईट असे असतात, ती कातर अशी असते. आता ह्या सगळ्यांबद्दल वेगवेगळ्या कल्पना लेखकाच्या मनामध्ये येत होत्या आणि म्हणूनच एक प्रकारची भीती लेखकाच्या मनामध्ये दात काढताना एक प्रकारची भीती निर्माण झाली. अर्थातच आहे, आता कोणी आजारी असल्यानं त्याला भेटायला येणारे लोक जे असतात ना, इथेच खरी चूक होत असते. बिचारा जो आजारी असतो त्याच्या आजारामध्ये व्यस्त असतो, तो त्याच्या दुःखामध्ये असतो, लोक त्याला भेटायला येतात, चांगली गोष्ट आहे, थोडं मानसिक हलकेपण येतं त्याला. पण भेटायला आल्यानंतर इतर काय चर्चा करायला नको ना. पण त्यातच ते काय करत असतात की आमच्याकडे पण असं एक अमुक आजारी पडला होता आणि असं झालं, डॉक्टरकडे गेलं, असं झालं, नंतर असं होऊन गेलं. आता ह्या कथा ज्यावेळेस मांडल्या जात असतात तर त्यावेळेला बिचारा जो रोगी असतो त्याला ते भीती भरून जात असते. पण ह्या गोष्टी कोणी समजूनच घेत नाहीत की त्या रोग्याची मनस्थिती काय असेल आणि आपण अशा वेळेला त्याची मनस्थिती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण कधी समजूनच घेत नाही. आणि म्हणून आता लेखकासमोर पण भीती जी निर्माण झालेली आहे ना मित्रांनो, ती याच्यामुळेच झालेली आहे. म्हणून दंतवैद्य हा त्याला वेगळाच कोणीतरी वाटतो, म्हणून आता काहीतरी भयानक काहीतरी होणार आहे अशा प्रकारची एक भीती लेखकाच्या मनामध्ये तयार होते. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे सहज माणसाळलेले आहेत, फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलया दात उपटला की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडण्याच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन, अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता. याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. आता लेखक साहजिक आता बोलतानाही आपल्या तोंडून पण निघत असतं. आता लेखकाच्या मनामध्ये भीती तर भरलेलीच होती आणि अशा भीती भरलेली असताना लेखक ती भीती घेऊन त्या दंतवैद्याकडे गेला आणि दात काढण्याचा त्याने निर्धार केलेला असतो. पण लेखकाने आता स्वतःचं समर्थन या ठिकाणी उभं केलेलं आहे. आता लेखक असं म्हणतो की पूर्वीचे दंतवैद्य आणि आताचे दंतवैद्य फरक पडलेला आहे. आताचे दंतवैद्य जे आहेत ते माणसाळलेले आहेत असं ते म्हणतात. म्हणजे बघा, स्वतःवर ज्यावेळेस वेळ येत असते ना, माणूस त्याच गोष्टीचं समर्थन करायला लागत असतो आणि ज्यावेळेस स्वतःवर वेळ नसते तर त्या गोष्टीच्या विरोधामध्ये उभं राहत असतो. ही मानसिकता आहे, ही सर्वसामान्य माणसाची ही मानसिकता असते. लेखकाचं पण तेच आहे. जो लेखक दंतवैद्याच्या विरोधात उभा ठाकलेला होता तोच लेखक आता मात्र यावेळेला लेखकाच्या बाजूने उभा आहे आणि म्हणून तो म्हणतो की माणसाळलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस ऑपरेशन सुरू झालं, ज्यावेळेस दात उपटण्याची क्रिया सुरू झाली, त्यावेळेस हिरड्यांमध्ये सुरुवातीला त्या डॉक्टरनं इंजेक्शन दिलं. साहजिकच आहे, ॲनेस्थेशिया त्या ठिकाणी दिला जात असतो, ज्याला आपण भुलीचं आपण इंजेक्शन म्हणत असतो. आणि ते झाल्यानंतर अतिशय लिलया पद्धतीनं लेखकाला समजलं पण नाही आणि अलगद तो दात जो दुखणारा होता ना तो त्या दंतवैद्याने काढून टाकला. इतकी सोपी पद्धती असेल लेखक म्हणतो की मला कधी वाटलंच नव्हतं.
आणि ज्या ज्या वेळेला ह्या दाताबद्दल लेखक म्हणतो की ज्यावेळेस शेजाऱ्या पाजाऱ्या माझी मतं भिन्नता होत असायची, काही छोटी मोठी भांडणं होत असायची, त्यावेळेला मी सहज म्हणून जात असायचो. आता सहज काय म्हणत असायचं, दात घशात घालीन, दात उपटून हातात ठेवीन, हे अशा प्रकारचे आपण वाक्य बोलत असतो, काही म्हणी बोलत असतो आपण. पण हे जे शक्ती प्रदर्शन करणाऱ्या धमक्या त्यावेळेला लेखकानं दिलेल्या होत्या. पण लेखक म्हणतो ज्यावेळेस मी आता स्वतः दात उपटण्याची क्रिया करून बघितली त्यावेळेस या शक्ती समर्थनाला काहीच अर्थ नव्हता, या शक्तींच्या प्रदर्शनाला काहीच अर्थ उरलेला नव्हता. हा अर्थ केव्हा समजला लेखकाला, ज्या वेळेला दात काढताना तो दंतवैद्यासमोर त्या खुर्चीमध्ये बसला तेव्हा. तुझे दात घशात घालील, तुझे दात उपटून हातात देईन, भरपूर धमक्या देतो आपण, पण याला काहीच अर्थ नव्हता. हे केव्हा कळालं, ज्यावेळेस आपण स्वतः दात उपटायला तिथे बसलो, आपण त्या खुर्चीमध्ये बसलो आपण आणि दंतवैद्याने तो दात काढायला सुरुवात केली, त्यावेळेला लक्षात आलं की आपल्या धमक्यांना काहीच अर्थ उरलेला नव्हता. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत, ज्याने माझे बायको पुढे हसे केले, तोच हा नीच दात नतद्रष्ट. तुला हेच शासन योग्य आहे, असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला, पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दात दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना सांगितले की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. म्हणजे आता इथे शेवट आपल्याला आता लेखकाने या पाठाचा केलेला आहे आणि त्यामध्ये लेखकानं शेवट अतिशय मजेदारपणानं केलेला आहे. तो दात ज्यावेळेस काढला गेल्यानंतर लेखकाने तो दात बघितला. डॉक्टरने दात काढला, इंजेक्शन दिलेलं होतं ना मुलीचा अगोदर, हळूच हलवार पद्धतीनं तो दात काढला आणि काढल्यानंतर लेखकाला दाखवल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये ज्या भावना आल्या तो काढलेला दात बघून की हाच तो खलदंत, शब्द किती छान वापरला आहे बघा, हाच तो खलदंत, नतद्रष्ट शब्द वापरला आहे बघा, म्हणजे दुष्ट माणसं असतात तसा. आणि म्हणून जो त्रास त्या दाताला म्हणतात लेखक वसंत सबनीस म्हणतात, तू जो मला त्रास दिला ना, आता हे जे तुला उपटलं ना मी, आता हे तुला काय दिलेलं, मी शासन दिलेलं आहे. म्हणजे तू जो मला त्रास देत होता त्या दाताची परतफेड मी काय केली, तर तो दात काढूनच टाकला, ही परतफेड केली, तुला मी शासन केलेलं आहे. आणि हे सगळं बोलत असताना तो उरलेले दात ओठ चावून तो म्हणत होता मनाशीच लेखक. आणि लेखकाला आता खूप आनंद झाला. आता परत कधी दात दुखणार नाही, त्याचा ठणका लागणार नाही, दाताच्या खाली कापूर ठेवावा लागणार नाही, बोळे ठेवावे लागणार नाही, पत्नीचा उपदेश सहन करावा लागणार नाही, बोलणे ऐकावे लागणार नाही, तो आजूबाजूचे सगळे लोक एकत्र येऊन उपचाराचा परिसंवाद, ती चर्चा काहीच आता होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींना आता एकंदरीतच काय मिळालेलं आहे, पूर्णविराम मिळालेला आहे. म्हणूनच ज्यावेळेस दात उपटलेला हातात घेतला तो घरी घेऊन जावा असं वाटलं लेखकाला एक वेळेला, पण नकोच, अशा त्रास देणाऱ्या दाताची संगतसुद्धा नको. आणि म्हणून लेखक म्हणतो की मी त्या दंतवैद्यालाच तो दात काय केला, मी अर्पण करून दिला. आणि ज्यावेळेस आनंदाने घरी आले लेखक वसंत सबनीस, ज्यावेळेस घरी आले तर 4-5 शेजाऱ्यांना ओरडून त्यांनी आता सांगितलं आनंदाने की तुम्हाला जागवणारा, संवाद करणारा, चर्चा करणारा तो दात आता काय झालेला आहे, उपटून टाकलेला आहे. आणि हा दंत सप्ताह जो झाला, हा आता याच्यानंतर परत हा दंत सप्ताह होणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी
नुसतं आपण एक दात म्हटल्यानंतर कित्येक विचार लेखकाच्या मनामध्ये आले, हे सगळे विचार आपण ह्या दंतकथेच्या निमित्ताने आपण काय केलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की पंचमहाभूत अशी एक कल्पना सुरुवातीला मांडलेली होती. आणि हे 6वं महाभूत आहे, पण हे कोणाला कसं लक्षात आलं नाही. जसे पाहुणे सगळ्यात उशीर येतात तसा येणारा हा अवयव आहे. आणि विशेष म्हणजे लहानपणी या दातानं कसा कसा त्रास दिला होता, मी किती लोकांचा चावा घेतला होता. भाषेमध्येही थारा मिळालेला नाही आहे. सगळ्यांनी भाषेमध्ये सुद्धा याला वाईटच अर्थ दिलेला आहे, म्हणी वाक्प्रचारांमध्ये सुद्धा. किंवा दाताकडे बघून एखादा प्रेमविवल प्रियकर प्रेमामध्ये पडला असं सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे. यानंतर वसंत सबनीस यांनी परशा पैलवानाचं वर्णन केलेलं आहे. इतका बलदंड देहाचा असणारा, पण ज्यावेळेस त्याचा दात दुखू लागला, कारण तो म्हणतो की सिंह कधी दात घासत नाही असं तो म्हणायचा, पण जेव्हा दात दुखू लागला तर त्यावेळेला मात्र मार खाल्लेल्या कुत्र्याप्रमाणे झाला. पार मार खाऊन त्याचा म्हणजे वेदनाने त्याचा बकरा झालेला होता. आणि लेखक ज्यावेळेस इतरांची अवहेलना करायचा, पण स्वतः ज्या वेळेला त्याचा दात दुखू लागला मात्र त्यावेळेला ते असह्य वेदना लेखकाला जाणवू लागली. आणि मग जणू काही जे आजच्या तासाला आपण बघितलं की झाड मूळ नसतं दाताला, तर झाडच असतं आणि कोणीतरी लाकूड तोड्या त्या मुळाशी बसून घाव घालत असो इतकी वेदना होत असते. किंवा सभ्य दिसणारी माणसं रात्रीला कशी विक्राळ रूप धारण करत असतात, त्या पद्धतीने हा दात रात्री विक्राळ राक्षसी रूप धारण करत असतो. आणि नंतर पती पत्नीमधील तो संवाद जो आहे तो आपण बघितला. पत्नी म्हणते, लहान मुलासारखे तुम्ही का ओरडतात असं. हा सगळा संवाद जो आहे तो संवाद बघितला. त्यानंतर दाते आणि त्यांच्या शेजारची मंडळी ती येतात. मग दात कसा दुखतो, त्यातून बरं कसं व्हायचं, ही वेदना कशी टाळायची, हा परिसंवाद घरामध्ये घडतो. आणि त्या परिसंवादातून शेवटी निर्णय होतो दंतवैद्याकडे जाणं. मग लेखक दंतवैद्याकडे जातात आणि दंतवैद्याकडे जाऊन मग तो दात उपटून घेतात. आणि उपटल्यानंतर अखेर ही दंतकथा जी आहे, हा दंतसप्ताह जो आहे, ह्या दंतसप्ताहाला शेवटी पूर्णविराम मिळत असतो. असा एकंदरीत पाठ 4 भागांमध्ये आपण संपवलेला आहे. यानंतर तुम्हाला कृतीपत्रिका दिली जाईल. ती कृतीपत्रिका बघा, पाठ वाचा आणि ती कृतीपत्रिका जी ती व्यवस्थित सोडवा. आजच्या या ऑनलाईन तासिकेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून जे तुम्ही सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.